नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? तर स्वराज विराज अँड फॅमिली चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आलो आहोत गावी. तर कालचं ज्यांनी कोणी ब्लॉग बघितला नसेल तर चॅनलवरती जाऊन बघायला विसरू नका. तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा दिवस, म्हणजे गावचा दुसरा दिवस. तर सकाळ सकाळ खूप छान वातावरण होतं. थोडासा पाऊस पडला होता, ढगाळ वातावरण होतं आणि मस्त असं थंडगार वातावरण झालं होतं. मग काय सगळी कामं आवरून घेतली. गावाकडनं सकाळची कामं भरपूर असतात, झाडणे, सडा मारणे, बरेच कामं असतात. मग सगळी कामं करून घेतली आणि आता अंघोळ वगैरे करून आता इथे चहा बनवत आहे मी. तर स्वयंपाक वगैरे नंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला, आवरलं पटकन. आणि माहेरी जायचं म्हटलं की मग पटापटा पटापटा कामं होतात, लवकर आवरतात. मग काय लवकर असे फास्टमध्ये कामं आवरून घेतले ना, माहेरी जायचं नंतर सगळी कामं वगैरे आवरून घेतली, मुलांना रेडी केलं आणि पॅकिंग वगैरे करायची गरजच नव्हती. त्याच्यामुळे जे पुण्याहून घेऊन आली होती मी तशीच बॅग उचलली आणि इकडे चालले आहे मी माहेरी. तर माहेरी जाताना वेगळाच आनंद असतो. कधी एकदा पोहोचल असं वाटतं, कधी सगळ्यांना भेटेल असं होतं. विराजची सकाळीच लवकर निघालो होतो आम्ही. तर माझी मुलं आली होती मला घ्यायला. तर सारखं काही माझं जाणं होत नाही आहे. तर आले माहेरी, जेवण वगैरे केलं, मस्तपैकी गप्पा गोष्टी मारल्या, गप्पा केल्या. बहीण वगैरे सगळेच आले होते. तर मग इथं केल्या चकल्या. तर म्हणजे चला पीठ होतं, म्हणजे मी काय नेलं होतं थोडंसं, माझ्या बहिणीनं काय आणलं होतं. मग दोघींच्या मिळून अशा आम्ही दोघींनी मिळून चकल्या केल्या. कारण कसं ना, तर चकल्या एकदम छान खुसखुशीत चकल्या झाल्या होत्या. आणि एक झाल्या होत्या तिखट, एक झाल्या होत्या एकदम कमी तिखट झाल्या, त्याच्यामुळे वेगवेगळ्या केल्या. मग चकल्या वगैरे करून घेतल्या आणि आता इथं संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे. इथं आहे मसाले भात, आमच्या गावाकडे ह्याला तांदळाची खिचडी म्हणतात, तर ते सुरू आहे. आणि इथं बनवत आहे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी, तर ती बनवत आहे इथं खिचडी मसाले भात. तर त्यासाठी भरपूर असं साहित्य आहे: कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि बरंच अजून काय फोडणी दिली, एकदम मस्त अशी फोडणी दिली. तेल टाकलं, मोहरी, जिरे, तेजपत्ता, कांदा, टोमॅटो, सगळं बटाटा, जे काही साहित्य घेतलं होतं ते टाकून घेतलं. मस्त अशी ही फोडणी दिली आणि ही खिचडी ना खूप छान लागते, एकदम चविष्ट अशी ही खिचडी लागते. तर हे बघा, मी जास्त काही डिटेलमध्ये रेसिपी टाकली नाही आहे, मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे. तर गावी आल्यानंतर ना, म्हणजे कसा वेळ निघून जातो ना काही समजतच नाही आहे. तर मी सकाळी लवकर आले होते, पण संध्याकाळ कशी झाली हे कळलंच नाही आहे. तर म्हणजे नाही का, दिवसभर गप्पा गोष्टी, खाणं पिणं, मुलं, त्यांचा गोंधळ, तर हेच सुरू होतं. आणि दिवस ही कसे जातात हे पटकन म्हणजे कळतही नाही, दिवस कसा गेला आणि कसा नाही समजतही नाही. तर मग काय इथं चालली आहे आता खिचडी सगळ्यांसाठी, मस्त अशी एकदम झणझणीत, जास्त झणझणीतही नाही, तर कमी तिखटाचीच खिचडी आहे इथं. तर आज आणि त्या दिवशीच भाऊबीज होती, तर भाऊबीज दिवशीच मी आले होते माहेरी. तर मग खिचडी वगैरे फोडणी दिली आणि शिजायला टाकली खिचडी. आणि संध्याकाळी इकडे चालले होते आता मुलांचं फटाके उडवणं. हा, शीतेला नटला असता बाई, एवढे सगळेजण बघून. उभं कशाला? हा, फोटो काढ, थांब, फोटो काढ ना. फटाके वगैरे वाजवल्यानंतर जेवण केलं आणि आता इथं चालले आहे भाऊबीजेचं सेलिब्रेशन. तर हे जे पूर्ण ताट सजवले ना, हे ताट ना आम्ही कोणी सजवलं नाही, हे माझ्या आईनं ताट सजवलेलं आहे. खूप छान पद्धतीने हे ताट सजवलेलं आहे. आणि हे आहेत ते दोघं बहीण भाऊ आहेत, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचे मुलं आहेत. आणि हे मावस बहीण आणि हा माझा मुलगा, म्हणजे स्वराजची मावस बहीण.
ती बसलेली आहे ती माझी आई आहे, तिकडं आहे तो बहिणीचा मुलगा फोटो काढते. तर असं हे भाव संध्याकाळी ना भाऊबीजेचं सेलिब्रेशन चालू होतं. दीदीकडे हां दीदी गेल्या वर्षी बारीकच होतं, चौसळ्याला नव्हता का, 2 वर्ष झालं होईल गायत्री भाऊबीज. काढ काहीतरी. काढ. मग काय सगळ्यांना ओवाळून घेतलं आणि आता इथं चाललं आहे फोटो काढणं. तर सगळ्यांचे फोटो काढणं सुरू आहे इथं सगळ्यांचं, आणि माझं मध्येच चालू आहे व्हिडिओ काढणं. मग काय फोटो वगैरे काढून घेतले. आमच्या घरात अजून एक छोटं पिल्लू आहे आणि त्याचं म्हणजे छोटं बाळ आहे आणि त्याची पहिलीच दिवाळी आहे, पहिलीच भाऊबीज आहे. मग काय त्याचं पण सेलिब्रेशन झालंच पाहिजे, मग त्याला पण ओवाळलं. तर आजचा हा पूर्ण दिवसाचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आणि जे कोणी नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.